आकोट ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी आकोट ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली की पोपटखेड गेटवरून एक आयशर गेटला धडक मारून भरधाव वेगाने तसेच बेदरकारपणे येत आहे. अशा मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी पोलीस स्टेशन आकोट ग्रामीण व आकोट शहर पोलीस स्टेशनमधून 2 टीम तयार करून तात्काळ मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना पकडण्यासाठी पाठवले. पोलिसांनी एक आयशर भरधाव वेगाने व बेदरकारपणे हिवरखेड रोडने जाताना दिसला. पोलिसांच्या टीमने त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु आयशर चालक हा बेदरकारपणे वाहन चालवत होता. तसेच आयशर चालकाने पोलिसांच्या अंगावर गाडी नेत पोलिसांना कट मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जीवाची बाजी लावून सदरचे वाहन अळगाव खुर्द येथे थांबवले. त्यामध्ये एकूण 27 गोवंश आढळून आले असून 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. आयशर वाहनासह एकूण 27 गोवंश, किंमत अंदाजे 20 लाख रुपयाचा मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आला आहे. सदरचे आरोपी हे सहारनपूर जिल्ह्याचे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पुढील कायदेशीर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आकोट ग्रामीण पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या आदेशान्वये माननीय अप्पर पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, API योगिता ठाकरे, PSI शेख, ASI लिखार, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश सोळंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनावणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल तोमर, पोलीस हेड कॉन्स्टेबल वासुदेव ठोसरे, पोलीस कॉन्स्टेबल गोपाल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल वामन मिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल रितेश जायभाय, पोलीस कॉन्स्टेबल अमोल यांनी केली. जनमत लाईव्ह न्यूजसाठी देवानंद खिरकर यांची रिपोर्ट आकोटहून.